कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक बदली संदर्भात महत्त्वपूर्ण सुधारित पत्र निर्गमित दिनांक 13 मार्च 2025। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज। या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत, त्यावर जाऊन आपण आपल्या कामाची आवश्यक असलेले व्हिडिओज पाहू घेऊ शकता। तर कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांच्या संदर्भात एक सुधारित पत्र काढण्यात आलेलं आहे आणि हे पत्र दिनांक 13 मार्च 2025 रोजी काढण्यात आलेलं आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज बघून घेणार आहोत, त्यामुळेच या व्हिडिओला बघितल्यानंतर एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण खाली असलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला तर बघूया की सार्वत्रिक बदलीच्या संदर्भात कोणतं एक सुधारित पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे। तर कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सदर बैठकीमध्ये प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यात येणार आहे। याबाबत सचिव ग्रामविकास व पंचायत राज यांच्या कार्यालयाकडून दिनांक 13 मार्च 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। मग आता जिल्हा अंतर्गत बदलीबाबत प्रलंबित असणारे प्रश्न कोणते आहेत? तर प्रलंबित प्रश्नांमध्ये जिल्हा अंतर्गत बदलीसाठी दिनांक 31 मे ऐवजी 30 जून या तारखेनुसार प्रक्रिया राबविण्यात यावी, तसेच शासन निर्णय 2022 मध्ये काही जिल्हा परिषदांनी विलंबाने अवघड शाळा घोषित केल्या होत्या, त्यामुळे 2022 मध्ये घोषित केलेल्या अवघड शाळांमधील शिक्षकांना सन 2025च्या बदली प्रक्रियेत संधी द्यावी। तसेच आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची किंवा त्यांच्या आपसी शिक्षकांची पूर्वीच्या जिल्हा परिषदेमधील सेवा ग्राह्य धरून त्यांची जिल्हा अंतर्गत शिक्षक बदलीसाठी सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरावी। आता यामध्ये अजून कोणत्या गोष्टी आहेत की ज्या देण्यात आलेल्या आहेत? तर त्या अशा आहेत की आंतरजिल्हा बदलीपूर्वी सर्व पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी। आता यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर पदोन्नती ह्या मुद्दे आहेत। तसेच आंतरजिल्हा बदलीकरिता मागील वर्षाच्या संच मान्यतेनुसार रिक्त जागा कळवाव्यात, तसेच दिनांक 31/5/2025 पर्यंतची निवृत्तीने सर्व रिक्त होणाऱ्या पदांचा यामध्ये समावेश असावा। तसेच आंतरजिल्हा बदलीसाठी मागील वर्षाच्या संच मान्यतेनुसार रिक्त जागा कळवाव्यात, तसेच दिनांक 31/5/2025 पर्यंतची निवृत्तीने सर्व रिक्त होणाऱ्या पदांचा यात समावेश असावा। तसेच आंतरजिल्हा व जिल्हा बदल्यांसाठी आपसी बदली प्रक्रिया राबवावेत, अशा प्रलंबित प्रश्नांवर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि नक्कीच या बैठकीमधून काही ना काहीतरी पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक बदलीच्या प्रक्रियेसाठी निघेल अशी आपण अपेक्षा करू शकतो। तर सदर बैठक ही दिनांक 17 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजता परिषद सभागृह दालन क्रमांक 5 7वा मजला मुख्य इमारत मंत्रालय मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत या बैठकीच्या माध्यमातून सार्वत्रिक बदल्यांची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये नक्कीच लवकरात लवकर अंमलबजावणी होण्याची चिन्हे दिसून येत आहेत आणि म्हणून आज हा कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदली संदर्भात आलेला महत्त्वपूर्ण सुधारित पत्र आपल्या कामाचा ठरेल अशी मी अपेक्षा करतो। त्यामुळेच अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर हे आपण सबस्क्राईब करावं अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि मी आपली आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।